नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात अटल सेतूचे काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडल्यावर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला। मात्र आता या अटल सेतूवरून उडी मारून एका महिलेनं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। किंजल शहा असं या महिलेचं नाव असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे। तिने टॅक्सीतून येऊन अटल सेतूवर उतरून तेथून खाली समुद्रात उडी मारली। किंजल ही महिला गेल्या 10 वर्षांपासून मानसिक तणावात होती। त्याच नैराश्यातून तिने हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। किंजल शहा ही दादरची रहिवासी असून सोमवारपासून ती बेपत्ता होती। त्या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात शहा यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती। शहा यांच्या घरी ठेवण्यात आलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली। त्यात मी अटल सेतूहून आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। पोलिसांनी अधिक तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज सापडलं। सोमवार दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 1:15च्या सुमारास किंजल टॅक्सीत बसली। त्यानंतर पोलिसांनी अटल सेतूवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता 2:14 किंजल हिने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याचं त्यात दिसून आलं। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षांपासून किंजल शहा ही मानसिक तणावात होती। त्याच मनस्थितीतून तिनं हे कृत्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अटल सेतू येथील समुद्रात मच्छीमारांच्या मदतीनं पोलीस शहा यांचा शोध सध्या घेत आहेत। एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। नवी मुंबईच्या न्हावा शेवा पोलिसांनी टॅक्सी चालकाचा जबाबही नोंदवलाय। या प्रकरणी पोलिसांनी सर्व किनारपट्टी पोलिसांना तसंच स्थानिक मच्छीमारांनाही कळवलंय। महिलेचा शोध घेण्यासाठी बोट किनारी विभाग एमटी विभागालाही माहिती देण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।